फर्स्ट क्वेश्चन, यू मस्ट आयदर बी रेग्युलर विथ युअर स्टडीज अँड स्टडी फॉर अ लॉंगर पिरियड बिफोर दी एक्झामिनेशन. या प्रश्नामध्ये यूपासून स्टडीजपर्यंत एक क्लॉज आहे आणि स्टडीपासून एक्झामिनेशनपर्यंत दुसरी क्लॉज आहे आणि दोन वाक्यांमध्ये किंवा उपवाक्यामध्ये असलेला परस्पर संबंध दर्शविण्यासाठी कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स म्हणजे परस्पर संबंधी उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो आणि कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स नेहमी जोडी स्वरूपात येत असतात. जसा या ठिकाणी आयदर ऑर, नायदर नॉर, बोथ अँड, दो येट, वेदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो इत्यादी हे सगळे कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत आणि ते जोडी. पण दिलेल्या प्रश्नामध्ये पहिल्या उपवाक्यात आयदर आलेला आहे आणि दुसऱ्या उपवाक्याची सुरुवात अँड या कंजंक्शनने झालेली आहे. आयदर अँड हा चुकीचा पेयर आहे, म्हणून या ठिकाणी अँडला ऑरने रिप्लेस करावं लागेल. त्यानंतर वाक्याची रचना अशी येईल, यू मस्ट आयदर बी रेग्युलर विथ युअर स्टडीज ऑर स्टडी फॉर अ लॉंगर पिरियड बिफोर दी एक्झामिनेशन. अशा प्रकारे. त्यानंतर शब्दार्थ बघून घेऊ. इथं आला आहे शब्द रेग्युलर. रेग्युलरचा अर्थ होतो नियमित. त्यानंतर इथे आला आहे पिरियड. पिरियडचा अर्थ होतो अवधी, काळ किंवा कालखंड. त्यानंतर इथं आला आहे बिफोर. बिफोरला आपण पूर्वी किंवा च्या अगोदर या अर्थी वापरू शकतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाव लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन.